मागची प्रेस कॉन्फरन्स झाली त्यामध्ये कारखान्याला तुम्ही 22 तारखेचा अल्टिमेटम दिला होता का 22 तारखेला जर नाही निर्णय झाला तर 23 तारखेला आंदोलन काय करायचं, कोणाला काढून बसायचं, मग तुमची भूमिका काय तयार केली? आता मी तुम्हाला सांगितलं की 22 तारखेचा आपण अल्टिमेटम दिला होता, आज 20 तारीख आहे, तर आज हप्त्याचा निर्णय 2800 रुपये झालेला आहे. नंबर 2, ज्या ऊसाच्या समान तारखेला तोडी झाल्या पाहिजे तर त्या आज प्रोसिडिंगला घेण्यात आलेलं आहे. आणि माझ्याकडे देखील नोट केलेलं आहे की 10 जूनपर्यंतचा 265 आणि 30 जूनपर्यंतचा 86,032 सगळा जांबूद गट कवठे गटासहित जुन्नरमधले गट हा पूर्ण केल्याशिवाय पुढच्या तोडी तोडायच्या नाही. त्यामुळं हा 28 जानेवारी 8 दिवसात तो संपवायचा निर्णय झालेला आहे, हप्त्याचा निर्णय झालेला आहे. त्यानंतर जे ऊस भीमाशंकरनी बियाणं खतं दिलेले आहेत आणि ते ऊस जे परागने तोडलेले आहेत तर त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करायची आणि पराग कारखान्याला पत्र द्यायचं का परत इकडचे याचे ऊस त्यांनी तोडू नये. आणि त्याचबरोबर राहिला सभासदाचा विषय, तर आंबेगावमधले जे ऊस उत्पादक आहेत गेले 10 वर्ष ज्यांनी ऊस घातलेले भीमाशंकरला त्यांनी ताबडतोब आपल्या सातबाऱ्यासह कारखान्याकडे अर्ज करावा आणि संचालक मंडळामध्ये त्यांना सभासदाचा निर्णय घेण्यात येईल. आणि ज्या 42 गावातील किंवा शिरूर तालुक्यातील ज्यांचे शेअर्स कपात केले आहेत त्यांचा विषय देखील चर्चेला गेला तर कुठल्याही कोर्टामध्ये तो विषय पेंडिंग नाही आणि तो विषय साखर आयुक्तालयाकडे आहे. परंतु संचालक मंडळात त्याच्याबाबत सकारात्मक 42 गावातल्या सभासद करण्याचा विषय झालेला नाही. तर याच्याबाबत आता 23 तारखेला मी आता 42 गावातील जे जे शेअरधारक आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याबाबतचा विषय हा घेतला जाईल याचा पाठपुरावा, कारण हा प्रस्ताव कारखान्याने वार्षिक सभेत मंजूर करून साखर आयुक्तालयात पाठवलेला आहे. तर त्यांना सोबत घेऊन साखर आयुक्तालयात त्याचा पाठपुरावा करू आणि आपल्याला सांगितलं आहे. त्याच्यामुळं या जे काही 4-5 मुद्दे होते याच्यावरती सकारात्मक तोडगे निघालेले आहे. चेअरमन असे पण म्हणाले होते त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये की आम्ही जर भाव वाढवून दिला तर हे लोकांमध्ये वावा करतील की आम्ही आंदोलन केलं. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं, मी आत्ताही दाखवलं की देवदत्त निकम खोटं कधीच बोलत नाही. 23 डिसेंबरला जी संचालक मंडळाची बोर्ड मीटिंग झाली त्याच्यामधला निर्णय यांनी 2630 रुपये हप्ता घेण्याचा, प्रथम हप्ता देण्याचा निर्णय घेतला. आता तो निर्णय घेतल्यानंतर तो विषय चर्चेला आला 5 जानेवारीला. 5 जानेवारीला ज्यावेळी विषय चर्चेला आला त्या मीटिंगमध्ये मी स्वतः 23 डिसेंबरचा ठराव क्रमांक 8 होता 2630 रुपयाचा, त्याला मी विरोध केला आणि मी पहिला हप्ता हा आपला 3000 रुपये प्रति मेट्रिक टनाने दिला पाहिजे आणि तशी संचालक मंडळाच्या प्रोसिडिंगमध्ये नोंद करण्यात आलेली आहे. हे प्रोसिडिंगचं पेज, त्याच्यात माझ्या देवदत्त निकम यांनी अशाची मागणी केली. आता ही संस्थेचं काय प्रोसिडिंग आहे त्यामुळे तुमच्या पुढं लय चॅलेंज जर कोणी करत असेल ते म्हणत असतील याच्याकरता प्रसिद्धीकरता करतोय, तर मग मला हे पब्लिश करावं लागेल. हा ठराव आहे, हा माझ्याकडे त्याची प्रत आहे. 5 जानेवारीला देवदत्त निकमनी मीटिंगमध्ये 3000ची मागणी केली की तिथं नोंद घेतलेली आणि त्याला सूचक अनुमोदकाची देखील नावं सांगेल की 2630 प्रमाणे द्यावा, 3000ने देऊ नये. तर त्याला सूचक आणि अनुमोदक देखील येतील. कोण सूचक आणि कोण अनुमोदक हे सगळं माझ्याकडे येत आहे. त्यामुळे त्यांनी खोटं रिटून बोलू नये. जे ठरलं ते ठरलं, त्याच्यावरती शाब्दिक राहावं. आता 2800 रुपयाचा निर्णय झाला. मी आजही सांगत होतो किमान 2850 देऊ, पण 2800 म्हटले. इतरांनी सोमेश्वर, माळेगाव, बाकी जिल्ह्यातल्या कारखान्याने 28 दिला, आपला 28 म्हटलं. आपला 1 नंबरचा कारखाना आपण 50 वाढून देऊ, काय अडचण काय असं झाला. सभा होती आणि त्या सभेला देखील मी उपस्थित होतो. त्या दिवशी देखील मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि निवेदन देखील दिलं होतं. त्याच्यात 5-6 प्रमुख गोष्टी होत्या. त्या सर्व विषयावरती चर्चा झाली. विषय क्रमांक 1 हे आपणा सर्वांना माहिती की 5 जानेवारीलाच ज्यावेळी 23 डिसेंबरला संचालक मंडळाची सभा झाली होती त्यावेळी मी उपस्थित नव्हतो. 5 जानेवारीला ज्यावेळी संचालक मंडळाची दुसरी सभा होती त्या सभेच्या वेळी मागच्या मीटिंगमध्ये जो निर्णय झाला तो कायम करण्याचा विषय होता. तो विषय होता की पहिला हप्ता किती द्यायचा. त्यानुसार विषय क्रमांक जो 8 होता
तो ज्यावेळी मंजुरीसाठी आला त्यावेळी मी त्याच्यात स्पष्टपणे सांगितलं की 2630 हा दर मान्य नाही आणि तो दर आपल्याला 3000 रुपये प्रति मेट्रिक टन दिला पाहिजे. हे 5 जानेवारीला मी मीटिंगमध्ये बोललो आणि त्यानंतर 17 तारखेला देखील त्यानंतर 8 तारखेला आपली पहिली प्रेस झाली होती, नंतर 17ला देखील झाली. त्यावेळी देखील मी ती भूमिका ठामपणे मांडली आणि आजच्या मीटिंगमध्ये त्याच्यावरती चर्चा होईल. कारण तो मीटिंग मी जो विषय मांडला, आता कोण काय म्हणतं याच्या मला खोलात जायचं नाही. तुम्हाला मी देखील दाखवलेलं आहे का प्रोसिडिंगमध्ये मी जो काय विषय आहे मांडलेला तो लेखी स्वरूपात कारखान्यामध्ये आहे आणि तो मी तुम्हाला देखील सर्वांना दाखवला. त्यामुळं आजच्या मीटिंगमध्ये मी सांगितलं की आपल्याला 3000 रुपये किमान भाव दिला पाहिजे. मग त्याच्यावर सगळी चर्चा झाली आणि मग म्हटलं इतर कारखान्याने 2800 रुपये दिलेला आहे. मग मी त्याच्यात सांगितलं त्यांना की साखरेचे दर आता वाढलेले आहेत. आता जवळपास साखरेचे दर हे 3600च्या आसपास मार्केटमध्ये गेले आहेत. त्यामुळं आपल्याला काय अडचण नाही. आपल्याला बाय प्रॉडक्ट देखील इथेनॉल आहे, रेक्टिफाईड स्पिरिट आहे, कोजनरेशन आहेत. त्यामुळं आपल्याला काय बगॅस आहे, त्यामुळं आपल्याला दिला गेला पाहिजे. म्हणून हो ना करता तो दर शेवट मी म्हटलं 2850 तरी दिला पाहिजे. 2800 रुपये झाला आणि मला सांगायचं या निमित्ताने की खऱ्या अर्थाने की आपण जो आवाज उठवला त्याला यश त्याच्यामध्ये मिळालं. तो निर्णय मागच्याच मीटिंगला व्हायला पाहिजे होता. त्यावेळी जर ऐकला असतं तर अधिक चांगलं झालं तर लोकांना पैसे लवकर गेले असते. आता ही 170 रुपये जे आहेत ते आता उशिरा त्या ठिकाणी जातात. ज्यावेळी मी सांगत होतो ते ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं. पण सांगितलं त्याला यश आलं. शेतकऱ्यांच्या देखील लढ्याला यश त्याच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे. आता 2800 रुपयाप्रमाणे आपल्याला होईल. आणि जो आपण 3000 कशाच्या बेसवर मागितली होती की कारखान्याची जी FRP केंद्राच्या धोरणानुसार ती आपली 3079 रुपये येते की FRP किमान देणं बंधनकारक आहे. आता ज्यावेळी कारखाना चालू होतो ती मागच्या सीझनची FRP धरून ग्राह्य धरून आपल्याला चालावं लागतं आणि अंतिम FRP जी आहे तो हा हंगाम बंद झाल्यानंतर ती FRP धरली जाते. किती द्यायची काय नाही आणि मागची 3079 या सीझनला दिली पाहिजे असे केंद्र सरकारचे नॉर्म्स आहेत. त्यानुसार उर्वरित जे आहे सीझन संपल्यानंतर आता जी FRP येईल त्यानुसार आता मी ऐकलं त्यांनी 31 सांगितलं ते अंदाजे नुसता. आणि जर या आपली रिकव्हरी चांगली राहिली आणि तोडणी वाहतूक खर्च कमी जर झाला तर ती रक्कम वाढेल. तो काय अंतिम भाव नसणार आहे. अंतिम भाव हा आपला दिवाळीतेवेळी ठरला जातो. ते देखील मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे. हा एक विषय झाला. नंबर 2 जे तोडीमध्ये अनियमितता होती त्याच्यावर बराच वेळ अर्धा पाऊण तास चर्चा झाली. मी सगळं दाखवलं की काही गट असे करंदी जातेगाव गटामध्ये नोव्हेंबरचे ऊस तुटले गेलेत. मी नावानिशी ती यादी देखील सगळी संचालक मंडळासमोर सांगितल्यानंतर सगळे अवाक देखील झाले. काही एवढं कसं काय की एवढे पुढचे प्लॉट कसे काय तुटले गेले ही मी यादी ही देखील याच्यामध्ये आहे. हे सगळ्या गटांचे मी त्यांना क्लिअर सांगितलं की तिथं तुम्ही पुढं कसे काय गेलात. ह्या तालुक्यामध्ये देखील काही गटांमध्ये 12 डिसेंबरला 86-032 30 जूनपर्यंतचं तुटून झालेलं आहे. कारण शेवटी कारखाना चालवता असताना हा तालुका तो तालुका याच्यापेक्षा नोंदी असल्यानंतर कारखान्याच्या ठिकाणावरून ज्या टायर गाड्या बैलगाड्या आहेत आणि ट्रॅक्टर जोड जे आहेत त्याचं कंट्रोलिंग इथं असतं. त्यामुळं किमान 20 किलोमीटरच्या आतल्या जेवढे ऊस आहेत ते समान तारखेच्या तोडी चालल्या पाहिजेत आणि जिथं टोळ्या आहेत तिथं 5-10 दिवस मागे पुढं होऊ शकतं. परंतु ते सगळं निदर्शनात आणून दिल्यानंतर आता त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये 10 जूनपर्यंतचा 265चा ऊस हा सगळ्या परिसरामध्ये टोळ्याचं क्षेत्र सोडून 28 जानेवारीपर्यंत तो तोडण्याचं मान्य त्या ठिकाणी शेतकी अधिकाऱ्यांनी केलं. ही जबाबदारी शेतकी अधिकारी कार्यकारी संचालक आहे. आणि त्याच्यानंतर जो 86-032 आहे तो 30 जूनपर्यंतचा ऊस देखील हा 28 जानेवारीपर्यंत पूर्ण करायचा आहे. आणि हे जर शेतकी समिती जी आहे त्याची जर मीटिंग झाली असती तर नियोजन कोल्यात झालं नसतं. हे देखील मी मीटिंगमध्ये संचालक मंडळाच्या दाखवून दिलं आणि ते त्यांना मान्य करावं लागलं. आणि तोपर्यंत पुढचे जे ऊस आहेत तर ते हे ऊसच्या तोडी संपल्याशिवाय पुढं तोडायचं नाही असा निर्णय आज देखील त्याच्यामध्ये झालेला आहे. खतं वगैरे आहेत तर हे
जास्त प्रमाणामध्ये पराग कारखान्यांनी ऊस तोडलेले आहेत आणि याच्याबाबत निर्णय झाला की भीमाशंकरने त्यांना सांगितलं पाहिजे स्ट्रिक्टपणे की पराग कारखान्याला एक पत्र दिलं पाहिजे की आमच्या अशा अशा आहेत त्याचे ऊस आपण तोडता कामा नाहीत, ज्याला खतं बियाणं दिलेत ते. आणि त्याचबरोबर की जे ऊस भीमाशंकरच्या बियाण्याची खताचे त्यांनी तोडलेत ही जबाबदारी तिथल्या कर्मचाऱ्यांची शितकीची आहेत. त्यांच्या वसुली ही त्या कर्मचाऱ्यांकडून वसूल केल्या पाहिजेत आणि त्या कारखान्याने भीमाशंकरच्या बेने ऊसाच्या खतांची ऊस तोडू नये असं पत्र देखील त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलं आणि आपल्या नोंदीचे ऊस त्यांनी तोडू नये असा देखील निर्णय आज संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला. तर आंबेगाव तालुक्यामधील ज्या सभासदांनी भीमाशंकरला गेले 10 वर्षामध्ये ऊस घातलेले आहेत त्यांना सभासदत्व केलं गेलं पाहिजे. ज्यांच्या नावावर जमीन आहे त्यांना हा देखील विषय घेतला. त्यामुळं माझी सर्व ऊस उत्पादकांना विनंती अशा प्रकारची राहील आंबेगावमधल्या की ज्यांनी गेले 10 वर्षात ऊस घातलेले आहेत त्यांनी तातडीनं आपल्या अर्ज कारखान्यावर त्या ठिकाणी द्यावेत आपल्या सातबाऱ्यासहित का आम्हाला सभासदत्व मिळालं पाहिजे ही मागणी त्यांनी करावी. त्यांना प्रिंटेड फॉर्म आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. आणि राहिले शिरूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे पैसे कपात केलेले आहेत तो प्रस्ताव साखर आयुक्तालयामध्ये पेंडिंग आहे. कुठल्याही कोर्टामध्ये पेंडिंग नाही. जो विषय पेंडिंग आहे कोर्टाच्या संदर्भात तो विग्नरच्या संदर्भामधला आहे की विग्नर आणि भीमाशंकरचं कॉमन कार्यक्षेत्र असल्यामुळे हे विग्नरचं कार्यक्षेत्र कॉमन आहे आंबेगाव आणि जुन्नर, त्यामुळं विग्नरने हरकत घेतली होती. तो फक्त कोर्ट इश्यूज आहे. बाकी शिरूर तालुक्यातील यांना कुठल्याही प्रकारचा अडचण येणार नाही, परंतु त्याला संचालक मंडळ सकारात्मक राहिलेलं नाही. तेव्हा त्याचा पाठपुरावा त्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे शेअरचे भरलेले आहेत भीमाशंकरला कारण त्याचा ठराव झालेला आहे वार्षिक सभेला आणि तो प्रस्ताव साखर आयुक्तालयात आहे त्याचा पाठपुरावा मी स्वतः त्याच्याबाबत करणार आहे. असे एकंदर आजचे मीटिंगमध्ये विषय चर्चेला गेलेले आहेत.